नमस्कार, सुमन्स किचनमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण अर्धा किलोच्या प्रमाणामध्ये करंजीचं सारण आणि भरपूर लेयरवाली करंजी कशी बनवायची ते बघणार आहे। तर आधी आपण सारण बनवून घेणार आहे। तर सारण बनवण्यासाठी इथे मी कढई गरम करायला ठेवली आहे। त्यामध्ये घालायचे आहे आपल्याला 1 चमचा खसखस। आता ही खसखस आपल्याला मंद गॅसवर 2 ते 3 मिनिटे भाजून घ्यायची आहे। तर अगदी 2 ते 3 मिनिटांमध्ये खसखस छान अशी भाजलेली आहे। आता यामध्ये घालायचं आहे आपल्याला इथे सुकामेवा, काजू, बदाम, पिस्ता आणि चारोळी। आता तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही घालू शकता आणि नाही घातलं तरीही चालेल। अगदी 1 चमचा घेतलेला आहे आणि ते बारीक असं कट करून घेतलेलं आहे। ते सुद्धा आपल्याला हलकसं गरम करून घ्यायचं आहे। 1-2-3 मिनिटांमध्ये गरम होतं। खसखस आणि सुकामेवा छान असा भाजून झालेला आहे। आता आपण हे काढून घेऊ। आता त्याच कढईमध्ये आपल्याला 1 चमचा साजूक तूप घालायचं आहे। आता हे तूप गरम झालं की यामध्ये आपल्याला घालायचं आहे पाव कप रवा। आता वजनी म्हणाल तर इथे 100 ग्रॅम रवा आहे। आता हा आपल्याला 5-6 मिनिटे छान असा भाजून घ्यायचा आहे। हलकासा सोनेरी रंगावर भाजायचा आहे। बारीकच रवा घ्यायचा म्हणजे छान असा लागतो आणि जर मोठा रवा घेतला तर तो असा तुम्हाला कचकच लागू शकेल, करंजी व्यवस्थित टेस्टी लागणार नाही। त्यासाठी बारीकच रवा घ्यायचा आहे 0 नंबरचा। आता 5 ते 6 मिनिटे छान असा आपण भाजून घेऊ। तर बघा, रवा आपला छान असा भाजून झालेला आहे। 5 ते 6 मिनिटे छान असा खमंग रवा भाजलेला आहे। आता यामध्ये घालायचं आहे आपल्याला इथे सुकं खोबरं। आता हे खोबरं मी 2 कप घेतलेलं आहे आणि वजनी हे 300 ग्रॅम आहे। हे सुद्धा आपल्याला रवा गरम आहे त्यामुळे खोबरं सुद्धा आपलं पटकन असं हे भाजलं जातं। खूप आपल्याला करपू द्यायचं नाही, त्यामुळे त्याला कडवटपणा येतो। हलकासा आपल्याला गुलाबी रंगावर भाजून घ्यायचा आहे। खोबरं आणि रवा छान असा खमंग भाजलेला आहे। तुम्ही इथे बघू शकता। खूप तळापासून वरपर्यंत आपल्याला सतत ढवळत 5 ते 6 मिनिटे भाजून घ्यायचं आहे, म्हणजे छान अशी चव लागते आणि करंजी सुद्धा अप्रतिम होते। तर बघा, अशा पद्धतीने आता ह्या स्टेजला मी गॅस बंद केलेला आहे आणि आता हे मिश्रण आपल्याला एका ताटामध्ये काढून 15 ते 20 मिनिटं पंख्याखाली थंड करून घ्यायचं आहे। रवा आणि खोबऱ्याचं मिश्रण छान असं थंड झालेलं आहे। आता यातलं जे खोबरं आहे ते तुम्ही इथे बघू शकता। जे मोठं आहे ते असं आपल्याला हाताने चुरून घ्यायचं आहे। म्हणजे काय होतं, करंजीच्या साच्यामध्ये जरी आपण हे सारण घातलं आणि ज्या दात्र्यांमध्ये जर आलं तर आपली करंजी ही फुटत नाही। अशा पद्धतीने आपल्याला हे चुरून घ्यायचं आहे। इथे तुम्ही बघू शकता छान असं कुरकुरीत झालेलं आहे आणि पटकन असे हे बारीक होत आहे। अशा पद्धतीने करून घ्यायचं आहे, म्हणजे एकसारखं आपलं हे सारण तयार होतं। आता यामध्ये घालायचं आहे आपल्याला साखर। इथे मी साखर घेतलेली आहे, पिठी साखर घेतलेली आहे मी अर्धा कप, वजनी 100 ग्रॅम आहे। आता यामध्ये आपण घालून घेणार आहे। आता तुम्हाला कमी गोड जास्त गोड त्याप्रमाणे तुम्ही साखर घालायची आहे, पण हे अगदी परफेक्ट प्रमाण आहे आणि छान असं गोडीला होतं। हातावर थोडंसं मिश्रण घेऊन बघायचं, तुम्हाला कमी गोड वाटत असेल तर अजून तुम्ही साखर ॲड करू शकता। आता यामध्ये घालायचं आहे आपण खसखस आणि सुकामेवा भाजलेला, तो यामध्ये घालून घ्यायचा आहे आणि त्यानंतर इथे मी वेलची पूड आणि जायफळ पूड घेतलेली आहे। अगदी पाव चमचा घेतलेला आहे। आता हे सगळं मिश्रण आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे, म्हणजे प्रत्येक कणाला पिठी साखर ही व्यवस्थित लागल्या जाईल। तर एकदम परफेक्ट असं आपलं हे सारण तयार झालेलं आहे। हे सारण तुम्ही हवाबंद डब्यामध्ये भरून 2 महिने फ्रीजमध्ये ठेवून हे वापरू शकता। अजिबात खराब होत नाही आणि व्यवस्थित राहतं। आता आपल्याला करंजीसाठी पीठ मळून घ्यायचं आहे। तर इथे मी मोठ्या भांड्यामध्ये 1 कप मैदा घेतलेला आहे, मैदा चाळून घेतलेला आहे। वजनी हा 200 ग्रॅम आहे। आता त्यामध्ये घालायचं आहे इथे आपल्याला
अगदी 50 ग्रॅम बारीक रवा, म्हणजे बरोबर हे 250 ग्रॅम माप होतं. आता यामध्येच घालायचं आहे आपल्याला चिमूटभर मीठ. आता यामध्ये आपल्याला मोहन घालायचं आहे. तर इथे मी तडका पॅन घेतलेला आहे आणि त्यामध्ये आपल्याला 1 चमचा साजूक तूप घ्यायचं आहे. हे तूप आपल्याला कडकडीत असं गरम करून घ्यायचं आहे. तर बघा, आपण इथे तूप कडकडीत गरम करून घेतलेलं आहे आणि हे तूप आपल्याला या मैद्यावर घालून घ्यायचं आहे. बघा, अशा पद्धतीने एकदम कडकडीत घातलं की आपली करंजीसुद्धा छान अशी खुसखुशीत तयार होते. आता गरम आहे त्यामुळे आपण चमच्याने हे मिक्स करणार आहे. तर बघा, अशा पद्धतीने आपण हे मिक्स करून घेतलेलं आहे. बरोबर हे 250 ग्रॅम पीठ तयार होतं. आता आपण हाताने मिक्स करून घेणार आहे. आता तूप टाकल्यानंतर आपण सगळं हे मिक्स करून एकजीव करून घेतलेलं आहे. तुम्ही इथे बघू शकता. आपल्याला आता थंड पाणी, म्हणजे आपलं जे नॉर्मल पाणी असतं तेच पाणी घेऊन आपल्याला अगदी थोडं थोडं पाणी घ्यायचं आणि घट्टसर असा गोळा मळून घ्यायचा आहे. खूप पातळ करायचं नाही, घट्ट गोळा मळायचा आहे. तर बघा, अशा पद्धतीचा आपण घट्ट गोळा असा मळून घेतलेला आहे. तुम्ही इथे बघू शकता. आता 10 ते 15 मिनटे आपण असंच ठेवणार आहे. त्यामुळे काय होतं, यातला जो रवा आहे छान फुलला जातो आणि पीठ आपलं हे पुन्हा असं घट्ट होतं. आता हे आपण झाकून ठेवू. करंजीचं पीठ भिजतंय तोपर्यंत आपण साठा बनवून घेणार आहे. तर इथे वाटी घेतलेली आहे आणि त्या वाटीमध्ये आपल्याला 2 चमचे तूप घालायचं आहे. आणि यामध्येच घालायचं आहे आपल्याला 2 चमचे तांदळाचं पीठ. आता हे छान आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. तर बघा, अशा पद्धतीने मी फेटून घेतलेलं आहे आणि अतिशय स्मूथ असं हे आपलं साठा तयार झालेलं आहे. तुम्ही इथे बघू शकता. तर 15 ते 20 मिनटं झालेली आहे आणि पीठ तुम्ही इथे बघू शकता छान असं भिजलेलं आहे. आता पुन्हा एकदा आपण हे मळून घ्यायचं आहे. असं घट्ट पीठ मळलं की आपली करंजी अतिशय सुंदर होते. बघा, रगडून मळायचं म्हणजे छान असं एकदम स्मूथ असं हे पीठ आपलं तयार झालेलं आहे. आता इथे हे पीठ घेतलेलं आहे, खाली पोळीपाट घेतलेला आहे. आता आपल्याला एकसारखे 4 भाग करून घ्यायचे आहे. बघा, अशा पद्धतीने आपण 4 भाग करून घेतलेले आहे. आता यातला एक भाग घ्यायचा आणि आपल्याला पातळ अशी चपाती लाटून घ्यायची आहे. आता हे 4 आपण गोळे केलेले, आपल्याला 4ही चपात्या एकदम पातळ अशा लाटून घ्यायच्या आहे. हे बघा, 4ही चपात्या आपण लाटून घेतलेल्या आहे. काही ताटामध्ये ठेवल्या आणि जी मोठी लाटलेली आहे ती पोळीपाटावर ठेवलेली आहे. आता जो आपण साठा बनवून घेतलेला आहे तो साठा आपल्याला इथे लावून घ्यायचा आहे. अगदी थोडा थोडा साठा घ्यायचा आणि आपल्याला यावरती लावून घ्यायचा आहे. ज्या चपात्या आपण लाटलेल्या आहे ते एकदम पातळ अशा लाटून घेतलेल्या आहे. बघा, अशा पद्धतीने आपल्याला सगळ्या बाजूने साठा लावून घ्यायचा आहे. आता साठा बनवण्यासाठी तुम्ही तांदळाचं पीठ किंवा मैदा, कॉर्नफ्लॉवर काहीही वापरू शकता. सगळ्या बाजूने आपल्याला साठा लावून घ्यायचा आहे. बघा, अशा पद्धतीने सगळ्या बाजूने मी लावून घेतलेला आहे. आता यावरती आपण जी चपाती लाटलेली आहे ती पुन्हा यावरती आपल्याला ठेवून घ्यायची आहे. बघा, अशा पद्धतीने ठेवून घ्यायची आहे आणि यावरती आपल्याला परत साठा लावून घ्यायचा आहे. अशा पद्धतीने आपण साठा लावून घेणार आहे. आता 2 चपात्यांना साठा लावलेला आहे. आता आपण तिसरी चपाती ठेवणार आहे.
बघा अशा पद्धतीने ठेवून घेतलेली आहे. आता यावरती सुद्धा आपल्याला साठा लावून घ्यायचा आहे. कुठेही हवा ठेवायची नाही, एकदम हाताने असं प्लेन करून घ्यायचं आहे. आता या सुद्धा आपण चपातीला साठा व्यवस्थित लावून घ्यायचा आहे सगळ्या बाजूने. कमी सुद्धा लावायचा नाही आणि खूप जास्त सुद्धा लावायचं नाही. बघा अशा पद्धतीने आपल्याला साठा लावून घ्यायचा आहे. आता त्यानंतर आपली चौथी चपाती आहे, ती सुद्धा आपण यावरती ठेवून घेतलेली आहे. बघा अशा पद्धतीने प्रेस करून घ्यायची आणि सगळ्या बाजूने प्रेस करून झाले की नंतर पुन्हा आपल्याला साठा लावून घ्यायचा आहे. बघा अशा पद्धतीने. इथे आपण 4ही चपात्यांना साठा लावून घेतलेला आहे. आता आपल्या ज्या कढईच्या ज्या कडा आहे ह्या साईडच्या त्या पूर्ण दाबून घ्यायच्या आहे. अशा पद्धतीने दाबून घ्यायच्या आहे आणि त्यानंतर आपल्याला घट्ट असा रोल बनवायचा आहे. अशा पद्धतीने आपण रोल बनवून घेणार आहे. दाबत दाबत घ्यायचं म्हणजे छान असं चिकटलं जातं, कुठेही निसटत नाही. बघा अशा पद्धतीने. छान असं हे प्रेस करून घ्यायचं, थोडंसं ताणवून घ्यायचं आहे. बघा अशा पद्धतीने घेणार आहे. त्यामुळे छान असे लेयर सुटतात आणि कुठेही आपली जी लाटी असते ती लाटी कुठेही निसटत नाही. बघा या अशा पद्धतीने मी पूर्ण वळकटी करून घेतलेली आहे. आता आपण कट करून घ्यायची आहे. आता करंजी किती मोठी करायची छोटी करायची त्यानुसार कट करायचा आहे. बघा एवढ्या मापावरती आपल्याला कट करायचा आहे. सगळ्या लाट्या आपण अशा पद्धतीने कट करून घेऊ. तर सगळ्या आपण लाट्या कट करून घेतलेल्या आहे आणि तुम्ही ते लेयर बघू शकता. आता ज्यावेळेस आपल्याला करंजी लाटायची त्यावेळेस फक्त आपल्याला लाटी घ्यायची, पोळीपाटावर ठेवायची आणि त्यानंतर फक्त जो तळहाताचा भाग आहे त्या भागाने फक्त आपल्याला अशा पद्धतीने प्रेस करायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला लाटून घ्यायचं आहे. खूपही पातळ नाही आणि खूपही जाड नाही, अशा पद्धतीने आपण पातळ अशी लाटून घेऊ. अशा पद्धतीने आपण करंजी बनवून घेतलेली आहे. आता तेल गरम झालेलं आहे. तेल आपल्याला खूप कडकडीत गरम करायचं नाही, आधी गरम करून घ्यायचं आणि मध्यम गॅसवर आपल्याला करंजी तळून घ्यायची आहे. बघा 2च करंजी सोडलेल्या आहे आणि मीडियम गॅसवर छान आपल्याला यावरती तेल उडवायचं आहे आणि छान अशा ह्या तळून घ्यायच्या आहे. तर तुम्ही बघू शकता छान अशी आपली करंजी तळल्या गेलेली आहे आणि खमंग खरपूस अशी तळलेली आहे आणि तुम्ही लेयर बघू शकता. अशा पद्धतीने आपण सगळ्या करंज्या तळून घेऊ. तर तुम्ही बघू शकता करंज्या छान अशा तळून झालेल्या आहे आणि एकदम टम्म फुगलेल्या गुबगुबीत अशा ह्या करंज्या तयार झालेल्या आहे. तुम्ही इथे लेयर बघू शकता. आता ह्या करंजी थंड झाल्यानंतर तुम्ही इथे बघू शकता छान अशी खुसखुशीत आणि एकदम लेयरवाली झालेली आहे. तुम्ही इथे लेयर बघू शकता. तर अशा पद्धतीनं ह्या गौराईला किंवा ह्या दिवाळीला तुम्ही अशा पद्धतीच्या करंज्या नक्की करून बघा. खूप छान लागतात आणि अगदी मन प्रसन्न होतं खाल्ल्यानंतर. अचूक प्रमाण आहे. अर्धा किलोच्या प्रमाणामध्ये मी सारण कसं बनवायचं ते सांगितलेलं आहे. त्यानंतर पीठ कसं मळायचं आणि करंजी कशी भरायची, साच्यातून कशी करायची हे सांगितलेलं आहे. कारण बरेच जणांना घाई असते, त्यावेळेस पटकन अशी साच्यातून आपण करंजी बनवू शकतो. तर ह्या पद्धतीची करंजी तुम्ही एकदा नक्की बनवून बघा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बाजूचं बेल आयकॉन बटन प्रेस करा. धन्यवाद.